दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुखघना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझविणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. सद्गुरू समर्थ रामदास स्वामींच्या ग्रंथाचा, वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी आपल्याला हे संत समागम फेसबुक लाईव्ह पेज उपलब्ध करून दिलेलं आहे. या लाईव्ह पेजच्या माध्यमातून आपण सध्या समर्थ रामदास स्वामींच्या जुना दासबोध अर्थात 21 समासी या ग्रंथाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपण या 21 समासी ग्रंथातील शेवटचा समास पाहतो आहोत आणि काल आपण ओवी क्रमांक 42 पर्यंत आपण यावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला होता. समर्थ रामदास स्वामींनी तो अद्वैताचा अनुभव परब्रह्म स्वरूपाशी विलीनीकरणाचा अनुभव शब्दात सांगता येत नाहीये हे आपल्याला समजावून सांगितलं. कारण शब्द हे माध्यम सृष्टीच्या निर्माणाच्या नंतरच आहे, किंबहुना सृष्टीच्या निर्माणासाठी निर्माण झालेलं ते माध्यम आहे. ओंकारातून सृष्टीचं सृजनत्व म्हणजे जेव्हा स्फुरण सुद्धा नव्हतं तेव्हा परब्रह्म एकटं होतं, पण तेव्हा शब्द नव्हता. निवांत आणि निशब्द असं त्याचं वर्णन आहे. निवांत, कुठली ॲक्टिव्हिटी नाही, कुठली घडामोड नाही, कुठलाही शब्द नाही, कुठली हालचाल नाही,
असं ते स्वरूप, त्याच्याशी तदाकारता झाल्यानंतर, त्याच्याशी विलीनत्व झाल्यानंतर, त्याच्यामध्ये आपलं अस्तित्व संपल्यानंतर, परब्रह्म स्वरूप साधक झाल्यानंतर, तो ती एकदा त्याची अनुभूती त्यांनी घेतली की तो शब्दांनी सांगायला उरत नाही, असं समर्थ या ठिकाणी आपल्याला समजावून सांगतात. शब्द मौन्याचा विचार व्हावया मूळ ओंकार, तो ओंकार नसता विचार कैसा बोलावा. ते शब्द नंतर आलेले आहेत, भाषा नंतर आली, पण जेव्हा ते एक परब्रह्म स्वरूप विराजमान आहे तेव्हा तिथं काहीही नाही. आणि त्याच्याशी एकदा तदाकारता झाल्यानंतर आपली अवस्था, साधकाची अवस्था, ज्ञानीपुरुषाची अवस्था तशीच होते. देव पहावया गेलो, देव होऊन ठेलो. भगवंताचं दर्शन घेण्यासाठी म्हणून गेलो, परंतु मीच भगवंत म्हणून बसलो. आपल्या जीवनात असं होतं का नाही हो? माझा अनुभव तुम्हाला सांगतो. आमचे ग्राहक पंचायतीचे अध्वर्यू ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी 2015 मध्ये ते निजधामी गेले. 2010 पासून त्यांनी हळूहळू माझ्यावर जबाबदारी द्यायला चालू केली होती. 2008 पासून रादर. आणि 2010ला ते मला म्हणाले की तुझ्याकडे आता महाराष्ट्राची जबाबदारी द्यायचा विचार आहे, आणि ते ठरलेलं आहे. आम्ही दोघंच होतो त्यांच्या घरी. कसब्यामध्ये मोठं घर आहे, 50 कार्यकर्त्यांची बैठक होऊ शकेल अशी व्यवस्था आहे. 3 मजली घर आहे. घराचं नाव काय? पसायदान. आणि या घराला नाव कुणी दिलंय? त्यांच्या पंजोबांनी नाव दिलेलं आहे. हे कुटुंब जोशी नावाचं पेशव्यांचं उपाध्ये घराणं 400 वर्षापासून एकाच जागेवर आहे. अहो, त्या जागेला पावित्र्य आलंय यांच्या राहण्याने. पंजोबा मोठे योगाचार्य होते. आजोबा, वडील स्वतः बिंदू माधव जोशी योग साधनेतले मोठे साधक होते. मी या चळवळीकडे आकृष्ट झालो की ही चळवळ पक्षविरहित आहे. अत्यंत चांगल्या मनाची माणसं यात आहेत. कुठलेही राजकारण न करता एक ध्येय, फार मोठं ध्येय, शोषणमुक्त समाज उभा करण्याचं. पण माझ्या जीवनात आलेला तो टाका मी मारून जाईन ही धारणा घेऊन तो माणूस कार्यरत आहे. कुठलाही अभिनिवेश नाही. म्हणून मी या चळवळीकडले 1997 मध्ये ओढला गेलो. 1995 पर्यंत मी मुंबईत होतो नोकरीला. 1996 ला नांदेडला आलो आणि मग 1997 पासून मी ग्राहक पंचायतीचं काम करायला लागलो. 2010 मध्ये जेव्हा मला बिंदू माधव जोशींच्या घरी ते मला म्हणाले की मला तुझ्याकडे महाराष्ट्राचं काम द्यायचंय, तेव्हा मलाच माझ्याबद्दलची घृणा वाटत होती. खरं सांगतो तुम्हाला, घृणा इन द सेन्स की आपल्याजवळ असं काय आहे की हे माझ्या गळ्यात एवढी मोठी जबाबदारी घालतायत. मी त्यांना म्हणालो, एकदा नव्हे दोनदा तीनदा झाली ही घटना. अक्षरशः मी डोळ्यात पाणी आणून म्हणालो की माझी ही कॅपॅसिटी नाही आहे, आपण मला नका भरीला पाडू. म्हणलं नाना, आम्ही त्यांना नाना म्हणायचो, नाना तुमच्या हातामध्ये शेंदुराची वाटी आहे. तुम्ही रस्त्याने चाललेला आहात आणि चालता चालता तुम्ही सहजपणे एखाद्या दगडाला शेंदुराच्या वाटीमध्ये तुमचे भरलेले हात पुसले. त्या दगडाला सहज जाता जाता पुसले. पाठीमागून येणारी जी मंडळी आहेत ती त्या दगडाला देव समजतात आणि ते त्याची पूजा करायला चालू करतात. खरं तर त्याच्यामध्ये त्याचं कर्तृत्व आहे का?
देव पण आहे का? ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींच्या चळवळीकडे, त्यांच्या जीवनाकडे, त्यांच्या चरित्राकडे आदर्श म्हणून मी वळलो आणि मी त्यांच्या समीप जाण्याचा प्रयत्न केला. देव पहावया गेलो, देव होऊन ठेलो. असं तुमच्या बाबतीतही झालेलं आहे. आपण एखाद्या सत्पुरुषाजवळ जातो, एखाद्या समाज धुरीणाकडे जातो, एखाद्याच्या अंगी विशेष गुण आहेत म्हणून त्यांच्याकडे आपण आकृष्ट होतो आणि आपण त्यांच्यासारखे होऊन जातो. समीपता, सलोकता, स्वरूपता, सायोज्यता त्याचा उल्लेख आलेला आहे या समासात. ते सांगता येत नाही, त्याच्यासारखं आपण होऊन जातो. हे तुमच्या माझ्या जीवनातले अनेक प्रसंग आहेत. आपण एकांतात बसून त्याचा विचार केला पाहिजे. आपल्याला सुद्धा लक्षात येईल आपण कुणाकडे तरी एक महान दिव्य विभूती आहे, मग ती सामाजिक क्षेत्रातली असेल, राजकारणातली असेल, पण तिच्या अंगी विशेष गुण आहेत. आणि अशा विशेष गुण असणाऱ्या व्यक्तीकडे आपण आकृष्ट होतो, आपण त्यांच्या जवळ जातो आणि एक दिवस असा होतो की त्याची सगळी तत्व आमच्या जीवनामध्ये, आमच्या आचरणात उतरतात. म्हणजे ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींकडे मी गेलो आणि ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींचं स्वरूप मला मिळालं असं नाही, त्यांच्या कामाचं स्वरूप मला मिळालं. लोक त्यांच्याकडे ज्या आदराने पाहायचे त्या आदराने लोक मला पाहायला लागले. हा म्हणजे मोठेपणाचा भाग नाहीये किंवा मोठेपणा सांगायचा आहे म्हणून ही गोष्ट मी नाही सांगत आहे, पण हा अनुभव मी तुम्हाला म्हणतोय की केवळ माझ्या जीवनात नाही, अनेकांच्या जीवनात झालाय. आणि मला हा आधार ह्याच्यासाठी द्यायचा आहे की समर्थ जे या ठिकाणी सांगतायत की त्याला एकदा त्याच्याशी तदाकारता प्राप्त झाली की आपलं स्वरूप, आपलं अस्तित्व वेगळं राहत नाही आणि ते वेगळं राहत नसल्यामुळे त्याचं वर्णन आपल्याला करता येत नाही. पुढच्या 6 ओव्यांमध्ये माझ्या अस्तित्वाला संपवल्याशिवाय मला त्या आत्मस्वरूपाचा लाभ होणार नाही हे समर्थ या ठिकाणी बजावून सांगतात. ओवी क्रमांक 43 ते 48 या ओव्यांमध्ये याचं वर्णन आहे. समर्थ काय म्हणतात त्याचा विचार आपण पाहूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. आत्मा साधावया जात, तो साधकाचाची होये घात. तेणे गुणे निवांत, निशब्द राहे. श्रीराम. भावया वस्तूची प्राप्ती, साधक साधने करीती. तव ते वस्तू आहुती, साधकाची मागे. श्रीराम. जेही विवेके आपुली, वस्तूसी आहुती दिधली. तयासीच वस्तू लाधली, येरा अप्राप्त. श्रीराम. येथीचा विपरीत विचार, करिता आपुला संहार. तेणे अक्षयी अपार, सुख लाभे. श्रीराम. जेणे जीवावरी उठावे, तेणेची आनंदासी लुटावे. आनंद भोगुनी असावे, कल्पकोटी. श्रीराम. जो का आपुली कुरवंडी, ओवाळून परती सांडी. तयासीच वस्तूची जोडी, इतरान घडे. श्रीराम. समर्थ सांगतायत आत्मा साधावया जात, तो साधकाचाची होय घात. तेणे गुणे निवांत, निशब्द राहे. या ठिकाणी समर्थ म्हणतात साधकाचा घात होतो, मग कशाला करायची आहे साधना? माझ्या मनात प्रश्न आला ही ओवी जेव्हा वाचली. अरे माझा घात होणार असेल, माझं नुकसान होणार असेल तर मी कशाला साधना करायला पाहिजे? पण जेव्हा पुढच्या ओवी वाचल्या तेव्हा लक्षात आलं की समर्थांना कुणाचा घात करायचा आहे? साधकाच्या निज स्वरूपाचा घात नव्हे, साधकाच्या देहबुद्धीचा घात करायचा आहे. आणि आपल्या शिष्याला एका पातळीवर घेऊन जायचं आहे.
तेव्हा त्याचं काय भलं काय बुरं होईल याचा सद्गुरू निश्चित विचार करतात. लोकांना वाटतं, अहो म्हणले काय एवढी वर्ष झाली समर्थांची सेवा करतायत आणि कोरोनाने गेले. नांदेडला दासगणू महाराजांची, नांदेड जिल्ह्यामध्ये उमरी जवळ गोरटा गाव आहे, त्या ठिकाणी स्वामी वरदानंद भारतींनी दासगणू महाराजांची वस्त्र समाधी उभारलेली आहे. या समाधीचं पावित्र्य अत्यंत प्रखर आहे, अत्यंत शिस्तबद्ध सगळी उपासना आहे. तुम्हाला शोधून सापडणार नाही. तुम्हाला आठवणीत असेल, तुम्ही पाहिलं असेल तर मला सांगा जरूर. दररोजच्या सकाळच्या आणि संध्याकाळच्या उपासनेला गावातली येणारी मुलं ही सेवेसाठी येतात. सकाळी येतील, झाडलोट करतील, गुरुजी तोपर्यंत अभिषेक करतील, ही फुलं तोडून आणतील, हार तयार करतील, आरती होईल आणि ही मुलं घरी जातील. प्रसाद घेणार नाहीत, जेवणासाठी नव्हे. संध्याकाळच्या उपासनेला दुसरी तुकडी तयार आहे. असं तर मी कुठे पाहिलं नाही. गावातली मुलं तिथं आपली सेवा देण्यासाठी तिथं ठरलेली आहेत. त्यांना सगळी उपासना मुखपाठ आहे. गावाची इन्व्हॉल्वमेंट गावातल्या मंदिरामध्ये होणं हे मी पहिल्यांदा एवढ्या प्रखरतेनं पाहिलं. नाही तर शेजारचा माणूस दर्शनाला येत नाही हो. अहो शेजारचा कशाला? त्या मंदिराच्या किंवा त्या संस्थेच्या अधिष्ठानावर मला जर 2 रुपये मानधन मिळणार असेल आणि मानधन मिळतंय म्हणून मी जर तिथं सेवा करत असेल तर मी त्यांच्या दर्शनाला सुद्धा जात नाही. किती कृतज्ञपणा आहे याची आपणही साक्षीदार असाल. समर्थांना देहबुद्धी काढायची आहे, त्याचा घात करायचा आहे. आत्मा साधा वया जात, तो साधकाचाची होय घात. तेणे गुणे निवांत निशब्द राहे, देहबुद्धी संपली. आता ते आत्मस्वरूप कसं आहे? निवांत आहे, निशब्द आहे, निष्क्रिय आहे, अबोल आहे, अक्रिय आहे, निरंजन आहे, अजन्म आहे, निरवयव आहे. तसं याचं स्वरूप होऊन जातं. आता हा चालत फिरत नाही, प्रपंच करत नाही, संसार करत नाही. हा लौकिक दृष्ट्या झालेला घात आहे. साधूचा देह खितपला अथवा श्वानादिकी बक्षिला, प्रशस्त न वटे जनाला, मंदबुद्धीस्तव श्रीराम. अहो जो संत आहे, जो साधू आहे, त्याने जिवंतपणीच मरणाला मारलेला आहे. त्याची देहबुद्धी संपलेली आहे. साधूचा देह खितपला अथवा श्वानादिकी भक्षिला. मी सांगत होतो तुम्हाला गोरठ्याचं, तर गोरठ्याला 23 वर्ष आमच्या देशपांडे मामांनी सेवा केलेली आहे. 23 वर्ष. वय काय असेल हो? 55 ते 60च्या दरम्यान वय असेल. अत्यंत निष्ठेनं सेवा केली दासगणू महाराजांच्या समाधीची. अप्पांच्या शिस्तीमध्ये राहून. त्यांच्या मातोश्रींना कोरोना झाला, त्यांच्या पत्नीला कोरोना झाला, त्यांना कोरोना झाला, तिघे पॉझिटिव्ह आले. पण देशपांडे मामा राहिले नाही. माझ्यासारखा जो बद्ध माणूस आहे त्याला काय वाटणार? एवढी वर्ष सेवा केली आणि कोरोनाने गेले. माझी बुद्धीची कुवत केवढी आहे? 5-5.25 फुटाच्या देहामध्ये असलेलं हे काय विचार करणार? मी, माझी बायको, माझी मुलं, माझा संसार, माझा प्रपंच, एवढ्यातच जो माणूस लिप्त आहे त्याला आध्यात्मिक क्षेत्रातला, पारमार्थिक क्षेत्रातला त्या व्यक्तीचा अधिकार काय माहिती आहे?
व्हावया वस्तूची प्राप्ती साधक साधने करीती तव ते वस्तू आहुती साधकाची मागे. माझ्या डोळ्यासमोर एक चित्र आलं. मी होम हवन करण्यासाठी घरात बसलेलो आहे. ते जवस राळ काय काय आहे ते सगळं, तीळ वगैरे, आज्य, तूप, ते सगळं बाजूला ठेवलेलं आहे. समिधा ठेवलेले आहेत आणि मी आहुती टाकतोय. आणि यज्ञपुरुष मधून उभा राहिला आणि तो जर म्हणाला मला तुझी आहुती पाहिजे, काय होईल? ताडकन उठून माणूस पळायला लागेल. आपण विचार करू शकत नाही. अनुभव तर फार लांबचा राहिला. विचार देखील करू शकत नाही. व्हावया वस्तूची प्राप्ती, त्या वस्तूची तादात्म्य होण्यासाठी मी काही साधना करतोय. पण ती साधना करत असताना माझीच आहुती जर साधना असेल, समिधा म्हणून द्यायची असेल तर मग. पण आत्मज्ञान प्राप्तीसाठी माझ्या देहबुद्धीची आहुती मला दिली पाहिजे. समर्थांना इथं मी पण टाकण्यासाठी सांगतायत समर्थ. त्या यज्ञामध्ये देह टाकून द्यायचा असं नाही म्हणत आहेत. माझ्यातलं मी पण गेलं पाहिजे. जेही विवेके आपुली वस्तुसी आहुती दिधली तयासीच वस्तू लाधली येरा अप्राप्त. ज्याने स्वतःची देहबुद्धी आहुतीमध्ये टाकली आहे, समिधा म्हणून टाकलेली आहे, त्यालाच त्या वस्तूची प्राप्ती होईल. समर्थ मोठ्या कटाक्षाने हे सांगतायत. येरा अप्राप्त, बाकीच्यांना ते प्राप्त होणार नाही. मी पण गेलं पाहिजे, माझ्यातलं मी पण गेलं पाहिजे. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ सांगतात, मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. मला हा श्लोक वाचला की मोठं आश्चर्य वाटायचं. त्याचा उकल आज झाली. मी म्हणायचो हे ठीक आहे हो, मना मानसिक दुःख आणू नको, फार कष्टी होऊ नको, फार दुःखी होऊ नको, चिंता करू नको, ठीक आहे. मना सर्वथा शोक चिंता नको रे, फार शोक करू नको, आल्या गेल्या वस्तूची फार काळजी करू नको. ऋणानुबंधे मिळाले सर्वही, आल्या गेल्याची क्षिती नाही, ऐसे झाले पाहिजे, ठीक आहे, मान्य आहे. विवेके देहबुद्धी सोडून द्यावी, हेही ठीक आहे हो. पण चौथा जो चरण आहे, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी, ही काय भानगड आहे? अहो देह नाही तर मग आम्ही मुक्ती कशी भोगायची? आमचा जर देहच नसेल तर मुक्ती भोगायची कशी? याचा एक विचार सागरमध्ये एक दृष्टांत आहे. एक बाई पाणी भरत होती, आडावर पाणी भरत होती आणि ते चराट ओढत असताना, खालीवर मान करत असताना, परवाच नवऱ्यानी अत्यंत कष्टाने आणि अत्यंत सुरेख अशी नथ आणलेली होती. ती नथ निघाली आणि पाण्यात पडली. ती गेली बुडाला. बाई लागली ओरडायला, माझी नथ पडली पाण्यात, माझी नथ पडली पाण्यात, कुणीतरी या, कुणीतरी मला नथ काढून द्या. जोर जोरात अकांत का मांडला त्यांनी. कारण मोठ्या मिनतवारीनी आणि मोठ्या कष्टाने नवऱ्याने नथ आणली होती. तिथून एक माणूस चाललेला होता, शेजारच्या वावरातला होता. तो आला धावत पडतो, म्हणाला काय झालं बाई? त्याला वाटलं कोण पोरबीर पडलं काय मध्ये. ती म्हणाली, दादा माझी इथं नथ पडली आहे खाली. तो म्हणाला, हत्तीच्या एवढंच आहे होय? ती म्हणली, अरे एवढंच नाही, ती नथ म्हणजे माझा जीव का प्राण आहे आता. तो म्हणला, रडू नको बाई, थांब तू जरा, मी खाली जातो आणि नथ काढून आणतो. ती म्हणाली, पण तू जाशील खाली? तो म्हणला, मला सगळा तळ माहिती आहे या विहिरीचा.
पार तळाला जाऊन अनेक वेळा मी शोधून आणले म्हणला वस्तू. त्या बाईला आनंद झाला. त्या माणसाने कपडे काढले, मध्ये उडी मारली, तळाला गेला. त्याने सगळीकडे पाहिलं, शोधलं, बरोबर त्याला त्या बाईने जिथं सांगितलं होतं तिथं ती नथ सापडली. आता ती नथ सापडली आहे, त्याच्या हातात आहे, पण तो सांगू शकतो का त्या बाईला, बाई तुमची नथ मला सापडली आहे? नाही सांगू शकत. आत्मज्ञानाचं असं आहे, त्याची प्राप्ती झाली आहे, त्याचा अनुभव घेतलाय, त्याची प्रचिती आली आहे, त्याचा अनुभव आलेला आहे, पण ते व्यक्त नाही करतायत. कारण वाणीची देवता ही अग्नी आहे आणि तो गृहस्थ कुठे आहे? पाण्यात आहे. अग्नी आणि पाणी यांचं वैर आहे, म्हणून तो बोलू शकत नाही. त्याला मोठी उत्कंठ आहे, बाईला मोठी उत्सुकता आहे की सापडली का नाही. त्याच्या हातात आहे, पण तेवढ्या वेळामध्ये तो सांगू शकत नाही. समर्थांना हे इथं अभिप्रेत आहे. देह द्यायचा म्हणजे कुठेतरी उडी मारायची अग्नीमध्ये, पाण्यामध्ये आणि आपलं जीवन संपवायचं असं अपेक्षित नाहीये. विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. ती मनाचा श्लोक वाचत असताना मला नेहमी प्रश्न पडायचे, काय समर्थ सांगतायत? अरे देह नाही तर कसली मुक्ती भोगायची आम्ही? ती भावना, ती मानसिकता माझ्या अंतःकरणात रुजली पाहिजे. साध्या साध्या गोष्टीतून आपल्याला हे जमलं पाहिजे. मी प्रयत्न करतो, मी तुमच्यासारखा एक सामान्य माणूस आहे, पण हे विधेयी पण आपल्या अंगात येऊ शकतं का? आपण विचार केला पाहिजे. माझ्याकडे जर 5,000 रुपये असतील आणि ते माझ्या ठेवणीत ठेवलेले आहेत, त्यातले 50 रुपये काढून 100 रुपये काढून मी कुणाला द्यायला काही हरकत आहे का? नीडी पर्सन, ज्याला गरज आहे त्याला द्यायला हरकत आहे का? हा व्यापकपणा आपल्या अंतःकरणात आपण छोट्या छोट्या गोष्टीतून रुजवला पाहिजे. एखादा आपल्याला बोलून गेला, आपल्या कानावर आलं की तू असं असं बोलला, आपण लगेच प्रतिक्रिया किंवा तो भाव आपल्या मनाला, अंतःकरणाला नाही लावून घेतला पाहिजे. आपण म्हणलं पाहिजे मी विधेयी आहे, लोक तो बोलत राहतील. अहो नाथ महाराजांना काय कमी बोलले लोक, तुकाराम महाराजांना काय कमी बोलले लोक, ज्याने सगळ्या विश्वाचं मांगल्य व्हावं असं पसायदान मागितलं त्या माऊलींना काय कमी लोक बोलले? तुम्ही तरुण अवघे विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताई म्हणतीये, अरे तुम्ही काय मनाला लावून घेत आहात? तुम्ही तर संत आहात, सगळं विश्व तुम्हाला बोलेल. विश्व परब्रह्म दोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. सगळं विश्व तुम्हाला बोलेल. खजील का झाला, का क्रोध आला, का चिडलात? तुम्ही तर विधेयी आहात. पण आपल्या शक्ती, आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये ती सुप्त शक्ती आहे, पण त्याला जागृत अवस्था आणण्यासाठी कुणीतरी जांबवंत म्हणून उभा राहायला पाहिजे. तेव्हा ते हनुमंताला समजतं, अरे एक छलांग में मैं 100 सैकड़ों योजन पसरे हुए समुद्र को लांग कर जा सकता हूं. कुणीतरी जांबवंत पाहिजे. जेही विवेके आपुली, वस्तुसी आहुती दिली. समर्थांनी विवेक शब्द वापरलाय. विवेकाने हे सगळं केलं पाहिजे. पुढे म्हणलेलं आहे, हंस क्षीर न्यायाने केलेलं पाहिजे. तयासीच वस्तू लाधली, येरा अप्राप्त. येथीचा विपरीत विचार करिता आपुला संहार. तेणे अक्षयी अपार सुख लाभे. जेणे जीवावरी उठावे,
तेनेची आनंद अशी लुटावे, आनंद भोगुनी असावे कल्पकोटी. दुसऱ्याच्या जीवावर नाही उठायचा. आपण म्हणतो का नाही, काय जीवावर उठले हो हे. समर्थ म्हणतात जेणे जीवावरी उठा, आपल्या जीवावर उठ. तो जो जीवात्मा आहे, जीव देह जो संबंध आहे, तादात्म्य आहे, देह आत्मयोग, त्याला तू छिन्न विच्छिन्न कर. ती नर्तकी काय म्हणाली खेत्रीच्या महाराजांच्या घरी नृत्य करत असताना? स्वामी विवेकानंद म्हणाली, अवगुण मत देखियो. कारण तुम्ही कोण आहात? समदर्शी आहात. तुम्ही समदर्शी आहात. तुम्ही माझ्यातले अवगुण पाहू नका. मी नर्तकी आहे म्हणून तुम्ही मला अपमानित बुद्धीनं पाहता? अहो, मी तर तुमच्यासारखा एक देह आहे ना. तुम्ही पुरुष आहात, मी बाई आहे. जीव, देहरूपी जीव आणि ब्रह्मरूप आत्मा, या दोघांचं मिलन होऊन ही जी ममता आणि अहंकार वाढलेला आहे, त्याच्यातला तो ममता आणि अहंकार तुम्ही काढा. कारण तुम्ही समदर्शी आहात, तुम्ही प्रभू आहात. किंवा जीव आणि आत्मा या दोघांना वेगवेगळं करा. शक्य आहे का तुम्हाला? दोन्हीपैकी काहीही करा. त्या नर्तकीची अर्थता सूरदासांच्या भजनातली आळवलेली स्वामी विवेकानंदांनी आपल्या खोलीमध्ये ऐकली. आणि ज्यांनी निरोप पाठवला होता की मी येणार नाही या कार्यक्रमाला, नृत्याच्या कार्यक्रमाला, ते स्वामी विवेकानंद पटकन उठले आणि त्या दरबारात जाऊन बसले. काय वाटलं असेल नर्तकीला? आपला जीव ओवाळून टाकावा स्वामी विवेकानंदांवर. काय पाहिजे अजून? समर्थ म्हणतात येथीचा विपरीत विचार. अरे म्हणाले, आत्मज्ञान प्राप्तीचा फार वेगळा विचार आहे. येथीचा विपरीत विचार करिता आपुला संहार. म्हणजे आपण आपल्या कट्यार, आपल्या तलवार आपल्या पोटात खुपसून घ्यायची आहे का? सुरीनी गळा कापून घ्यायचा आहे का? मीपणाचा संहार, अहंकार, ममता. मुलाला फ्लॅट घ्यायचा आहे आणि त्याला जर पैसे कमी पडत असतील आणि जर आपल्याकडे पैसे असतील तर आपण पटकन एका क्षणाचा विचार करत नाही हो. करतो का विचार? उलट मुलाच्या मागे लागलेलो असतो आपण. अरे आता तुला पुरत नाही 1 BHK, 2 BHK घे. मी मदत करतो ना, माझ्याकडे आहेत पैसे. आणि समजा, फार लांबचं नाही बोलते मी, भावाचा मुलगा असेल, बहिणीचा मुलगा असेल आणि त्याला जर फ्लॅट घेताना पैसे कमी पडत असतील तर ते दातृत्व उफाळून येईल का? आपण कुणाच्या घरी गेलो, 2 दिवस 3 दिवस राहिलो, घरातल्या लोकांना काहीतरी तोशीच पडली का नाही? ती भावना आपण मनात आणून काही तिथं एखादी वस्तू दिली, एखादं पाकिट दिलं. मला तर असं वाटतं की आता हॉस्पिटल्समध्ये जाताना कुणाला भेटायला जायचं असेल तर त्यांना भेटायला करायला जात असताना बाकीच्या फालतू गोष्टी नेण्यापेक्षा आपली जेवढी दानत आहे, आपलं जेवढं दातृत्व आहे, मग 200 असेल, 500 असेल, 1000 असेल, 5000 असेल, का नाही देऊ? हा विचार कधी बदलेल? दासबोध ग्रंथाचा अभ्यास एवढी वर्ष झाली आम्ही करतो आहोत. समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास एवढी वर्ष झाली आम्ही करतो आहोत. आमच्या आचरणात फरक कधी पडेल? वर्षानुवर्ष गतानुगतिक गेली आणि आम्ही आहोत तिथंच आहे. काय उपयोग आहे? गंगेमध्ये काय कमी पाषाण पडलेले आहेत का? ते तिथंच आहे. त्यांचा उद्धार कसा होईल मला सांगा? आम्ही पाषाण नाही आहोत, आम्ही साधक आहोत. आम्ही साधना करतो आहोत आणि हे सगळं आमच्या आचरणात जर नाही आलं तर त्या साधनेचा काय उपयोग आहे?
येथीचा विपरीत विचार करिता आपला संहार, तेणे अक्षय अपार सुख लाभे, जेणे जीवावरी उठावे, तेणेची आनंदासी लुटावे, आनंद भोगुनी असावे कल्पकोटी. कल्याण स्वामी वर्णन करतायत. ऐसे सुख योगिया लाभले, तेव्हा देहाचे मरण गेले, सांगणे ऐकणे मुराले, एकत्वपणे एकची. सद्गुरू आणि शिष्य, स्वामी आणि सेवक हे दोघे राहिलेच नाहीत आता. तो ज्ञानी आणि ते परब्रह्म स्वरूप हे दोन राहिलेच नाहीत आता. एकत्वपणे एकची. शांती येवनी माळ घाली. आता हे या ठिकाणी समाधान प्राप्त झालं. शांती येवनी माळ घाली म्हणजे तिने वरलंय, शांती सोबत लग्न झालंय. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये कुणाशी लग्न करायला सांगतात? मी एकदा असं म्हणालो तर समोरचा माणूस मला म्हणाला, काय बोलता तुम्ही? समर्थांनी कुणाला का भरीला घातलं लग्न करायला? मी म्हणलं हो. ते म्हणले अहो एवढी वर्ष झाली अभ्यास करता, काहीतरी तुमच्या जिभेला हाड ठेवा. म्हणलं जिभेला हाड असतं तर बोलता आलं असतं का असं? समर्थ म्हणतात मुक्तिकांतावरावी. कर तू लग्न, कर तू प्रपंच, कर तू संसार, थाटात कर, पण कुणाशी कर? मुक्तीशी कर. काय व्यापकता किती आहे! मागायचं तर काय मागायचं? शांती येवनी माळ घाली, अलक्ष्य सेजे निजेली. आता लग्न झालंय, आता झोपायचंय कुठं? शेज कशाची आहे? अलक्ष्य लक्ष्य. अलक्ष्य सेजे निजेली. कुठली शय्या आहे? ज्याच्याकडे आमचं लक्ष जात नाही ते परब्रह्म, त्याची शय्या केली आहे. शांतीने येऊन माळ घातली आहे. काय कल्पकता आहे हो समर्थांची. हंसपदे ऐक्य झाली, सुख सुखाते निमग्न. सुख मिळतं का नाही? लग्न झालं का लोक विचार करतात कुठे जायचं हनीमूनला. कशाचा धडपडा आहे? सुखाचा. या चरणामध्ये कल्याण स्वामी म्हणताय हंसपदे ऐक्य झाली, विवेक आहे, नीर क्षीर विवेक. हंस काय करतो? दूध का दूध, पाणी का पाणी. त्या विवेकाच्या बळावर सुख सुखाते निमग्न. जो का आपुली कुरबंडी, ओवाळुनी परती सांडी, तयासीच वस्तूची जोडी इतरान घडे. आपला संहार झाला पाहिजे, देहबुद्धीचा संहार झाला पाहिजे. तुकाराम महाराज आम्हाला सांगतात, एका बीजा केला नास, तेणे भोगिले कणीस. काय अर्थ आहे? एक बी आहे, त्याने स्वतःला नाश करून घेतला, स्वतःचा संहार करून घेतला, स्वतःला जमिनीत गाडून घेतला. पण काय उपभोगला? कणीस, ज्यामध्ये शेकडो नव्हे हजारो दाणे तसे तयार झालेले आहेत. एक बाजरीचा दाणा जमिनीमध्ये जातो, एक ज्वारीचा दाणा जमिनीमध्ये जातो, तो आपल्याला गाडून घेतो, आपला संहार करून घेतो, आपली कुरवंडी करून घेतो. एका बीजा केला नास, तेणे भोगिले कणीस. किंवा आपुले मरण पाहिले म्या डोळा, भोगीन सोहळा मुक्तीचा. विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी समर्थ सांगतात. आणि तुकाराम महाराज म्हणतात आपुले मरण पाहिले म्या डोळा, भोगीन सोहळा मुक्तीचा. संत कबीरजी म्हणतात कबीर खड़ा बाजार में लियो पसारे हाथ, जो अपना घर जलाए चलो हमारे साथ. रामाला भेटायचंय का तुला? मग घराला पेटवून दे, लावून टाक चूड घराला. श्रीधर स्वामी पैणिटकर गुरुजींनी त्यांना पाहिलं पुण्यात. श्रीधर स्वामी लहान शैशवावस्थेत होते. त्यांनी पाहिलं की मुलगा
माधुकरी मागतोय, त्रिकाळ संध्या करतोय, आणि त्यांनी काही दिवस श्रीधर स्वामींना आपल्या पाठशाळेमध्ये ठेवलं. आणि एक दिवस ते म्हणाले, पैणिटकर गुरुजी, की श्रीधरा, आता तू सज्जनगडावर जायला पाहिजे. श्रीधर स्वामींनी विचारलं, मला नाही माहिती कुठे जायचंय, ते कुठे आहे हा सज्जनगड. म्हणजे बघा, तोपर्यंत श्रीधर स्वामींना सज्जनगड सुद्धा माहिती नव्हता. ते म्हणाले, अरे काही नाही, इथून जा, असं ते सगळा रस्ता सांगितला. काही वाहन नाही, पायी जायचं आहे. दिवस ठरला, दुसऱ्या दिवशी पहाटे निघायचं आहे. आदल्या दिवशी संध्याकाळी श्रीधर स्वामी पैणिटकर गुरुजींच्या समोर गेले. रात्रीची वेळ आहे, निरोप घेतायत गुरूंचा. ते म्हणाले, गुरुजी, माझ्याकडे एक बँकेची रिसिप्ट आहे आणि या बँकेच्या रिसिप्टवर काही व्याज बँक आपल्याला देते. आता मी तर गडावर चाललो, मी माझ्या पुढच्या प्रखर साधनेसाठी चाललो, सर्व संग परित्याग करून मी चाललो, मी निसंग होण्यासाठी चाललो. आता हे जे बँकेचं सर्टिफिकेट आहे, रिसिप्ट आहे, आत्ताच्या भाषेमध्ये आपण त्याला FDR म्हणू, हे तुमच्याकडे ठेवा. माझ्यासारखी बरीच मुलं तुमच्याकडे येऊन शिकत असतात. या बँकेच्या पावतीचा उपयोग त्या मुलांच्या शिक्षणासाठी होईल, खर्चासाठी थोडीफार मदत होईल. पैणिटकर गुरुजींनी श्रीधर स्वामींकडे पाहिलं, त्यांनी स्मित केलं. ते म्हणाले, तू जसा निसंग व्हायला निघालास, अरे पण मानसिकता बघा. शिष्याला सद्गुरू सांगतायत की आता तुला निसंग व्हायचंय, सर्व संग परित्याग करून साधना करायची आहे. हे जेव्हा सद्गुरू सांगतात तेव्हा सद्गुरू तशी आहेत का? गुण घ्यावा रघुनाथाचा, समर्थ दासबोधात सांगतात. ऐसा पुरुष धारणेचा, जो आधार बहुतांचा, दास म्हणे रघुनाथाचा, गुण घ्यावा. हे लोकांना सांगत असताना ते आपल्या अंगी आहे का, आपल्या आचरणात आहे का? यातून आपल्या लक्षात येईल मीपणा कसा त्याग केला पाहिजे, देहबुद्धी कशी संपली पाहिजे. पैणिटकर गुरुजींच्या समोर कंदील होता. पैणिटकर गुरुजी श्रीधर स्वामींना म्हणाले, ते तुझा कागद आहे ना, तो या वातीवर धर. आणि श्रीधर स्वामींनी एका क्षणाचा विचार न करता ती बँकेची जी रिसिप्ट होती ती त्या कंदिलाच्या वातीवर धरली आणि तो कागद जळून खाक झाला. सज्जन हो, तू विधेयीपणे मुक्ती भोगीत जावी असं सांगणारा माणूस स्वतः विधेय असला तर ते शिष्यामध्ये पुढे बांधल्या जातं. आमच्या समर्थ रामदासांनी आम्हाला काय काय सांगितलं. समर्थ तसे आहेत म्हणून ते आम्हाला सांगतायत. कबीर खड़ा बाजार में लियो पसारे हाथ, जो अपना घर जलाए चलो हमारे साथ. माझं अस्तित्व संपलं पाहिजे, मीपणाचं, माझी देहबुद्धी संपली पाहिजे, माझी आसक्ती, माझी ममता, माझी अहंता, माझं ममत्व. मग घराबद्दल असेल, वस्तूंबद्दल असेल, व्यक्तीबद्दल असेल, धनाबद्दल असेल, हे एखाद्या वेळी संपू शकतं. पण लोकेशणा, मला लोकांनी चांगलं म्हणावं, मला लोकांनी आदर द्यावा, मला लोकांनी प्रेम द्यावं, माझी वाहवा करावी, अशी ज्याच्या मनात इच्छा आहे ते मात्र जाणं शक्य नाहीये. फार कष्ट घ्यावे लागतात, त्याला फार मोठी साधना त्याच्यासाठी करावी लागते. समर्थ म्हणतात, अरे तुझं अस्तित्व काय? आत्मारामामध्ये समर्थ म्हणतात, ईश्वरापासून तू आलास. अरे तू आलास कुठून? आता तू म्हणतो
माझं नाव विजय आहे, माझं नाव यव्वा आहे, तेव्हा माझं इथं घर आहे, माझं तिथं असं आहे तसं आहे. अरे तू ईश्वरापासून या आलासी, परी तू तयासी चुकलासी, तू त्यालाच ओळखायचं सोडून दिला. म्हणून हे दुःख भोगसी वेगळेपणे उत्कटा, म्हणून तू दुःखाला कारणीभूत झालास. त्यागीसी सकळ वैभव आला, दे सोडून. कबीरजी जसं म्हणतात, जो अपना घर जलाए चलो हमारे साथ. त्यागीसी सकळ वैभव आला आणि विश्वासाची माझी बोला. मी जे सांगतो त्यावर विश्वास ठेव. शिष्याचं पहिलं लक्षण काय? सद्गुरु वचनी पूर्ण विश्वास. तरी मी घालीन रे तुझला जेथील तेथे, तू जिथून आलास तिथं तुला पाठवतो. समर्थ आपल्या शिष्याला सांगतायत. समर्थ उद्धव स्वामींना आत्माराम समजावून सांगताना म्हणतायत, अगोदर दासबोध सांगितला, पण असं आहे की समर्थ आणि उद्धव स्वामी यांच्यामध्ये अंतर आहे. हो, आता किती पिढ्याचं अंतर आपल्यात आणि समर्थांमध्ये आहे. मी तर म्हणतो की या जीवनामध्ये समर्थांच्या शिकवणुकीतला एका अंशाने जरी आपल्याला आपल्या जीवनामध्ये ते आचरणात आणता आलं तरी हे जीवन कृतकृत्य होऊन जाईल. या ओव्यांमध्ये मी पण घालवण्याची समर्थ रामदासांनी काही क्लू दिलेले आहेत. आपण त्या क्लूच्या आधारे, त्या संकेताच्या आधारे आमच्या जीवनातल्या पावलोपावली मीपणाचा त्याग करता येईल का, याचा विचार आम्ही केला पाहिजे. मी माझी ड्युटी करत असताना, मी माझी सेवा देत असताना, मी समाजामध्ये फिरत असताना, मी प्रवास करत असताना, मी प्रपंच करत असताना, मी माझ्या नात्या गोत्यांमध्ये वावरत असताना ती दृष्टी माझ्याकडे आहे का, हा विचार आपण केला पाहिजे. समर्थ पुढे अजून काय सांगतायत याचं चिंतन आपण उद्याच्या दुपारी 3 वाजताच्या सत्रामध्ये करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.